आकारमान. तर पृथ्वीचे आकारमान जर पाहिलं, त्याचा जर व्यास पाहिला आपण थोडक्यात, अशी ही समजा एक पृथ्वी आहे. या पृथ्वीवर आपण असं काय केलं, मग काल्पनिक रेषा काय केल्या, काढलेल्या आहे. मग काही काल्पनिक रेषा स्थान, एखाद्या ठिकाणाचं स्थान किंवा हवामानाचं आहे किंवा कटिबंधीय प्रदेश वगैरे कसे आहे, कुठे आहे, कोणता किती भागापर्यंत आहे, ह्या गोष्टीसाठी आपण काल्पनिक आडव्या रेषा काढल्या. म्हणजे आडव्या आणि उभ्या रेषा काढल्या. तिरप्याने आडव्या आणि उभ्या रेषा काढलेल्या आहेत. मग आडव्या उभ्या रेषा काढल्या आहेत. यावरून एका आता जर मी समजा असं आडवी रेष काढली तर सरळ या गोल, या हे जे गोल होतं याचं काय झालं, दोन भाग झाले. मग दोन भाग म्हणजे हा झाला उत्तरेकडचा उत्तर गोलार्ध आणि हा झाला दक्षिण गोलार्ध. गोलार्ध म्हणजे अर्धा गोल, गोल अधिक अर्ध, अर्धा गोलार्ध असं. मग आता यामध्ये आपण जर हा याचा व्यास पाहिला, म्हणजे ही जी आडवी रेष काढली आहे, यावरून पृथ्वीचं जे आकारमान आहे हे लक्षात येते. याचा आकारमान येते 12,756 किलोमीटर समजा, किमी. आणि असंच नाही का काय आहे, एक काल्पनिक उभी रेष काढल्या गेली, नंतर याचे नाव झाले. आणि पूर्व आणि हा पश्चिम ध्रुव, पूर्व ध्रुव, पश्चिम हा उत्तर ध्रुव आणि हा दक्षिण. मग आता उत्तर ते दक्षिण ध्रुव हा जो बिंदू आहे, याचा जो व्यास आहे हा आहे 12,714 किलोमीटर. म्हणजे तुम्ही विचार करू शकता त्याचा व्यास किती मोठा आहे, समुद्राला. म्हणजे आता बघा, हा इथं थोडासा अंक लहान घेतो मी. म्हणजे इथं किती आहे, म्हणजे पूर्व आणि पश्चिम, पृथ्वीचा पूर्व पश्चिम व्यास हा किती आहे, 12,756 किलोमीटर, किमी. म्हणजे हा आहे आपला, इथे लिहितो मी, पहिला मुद्दा आकारमानामध्ये, किंवा पश्चिम व्यास. पूर्व पश्चिम व्यास जो आहे हा आहे आपला 12,756 किलोमीटर. मराठीमध्ये किमी मध्ये कळत नाही सर, आणि दुसरं बघा, ही जी काल्पनिक उभी रेष काढली आहे याला आपण रेखावृत्त म्हणतो. ही आडवी रेष जी काढली आहे याला आपण अक्षवृत्त म्हणतो. मग ती नंतर विषुववृत्त करून आपण वगैरे. तर तसंच नाही का, जसं पूर्व पश्चिम व्यास आहे 12,756, तसंच मग हा जो उत्तर आणि दक्षिणचा जो व्यास आहे हा आहे आपला 12,714 किमी. किमी म्हणजे काय, म्हणजे बा इथं मी असं म्हणून आलोय आता की उत्तर दक्षिण व्यास पृथ्वीचा तो आहे 12,700. इथं 56 आहे, फक्त एक आकडा चेंज होते, 14 किलोमीटर. म्हणजे एवढा आपला या पृथ्वीचा व्यास आहे. म्हणजे आकारमानाने ही किती मोठी आहे. मग याच्यावर नाही का वेगवेगळ्या काल्पनिक रेषा स्थान निश्चितीसाठी काढणं शक्य होतं का, नाही. म्हणूनच या पृथ्वीची प्रचिती करून एक मानवानं काय केलं, आपल्या सोयीसाठी मानवाने एक वर्तुळ घेतला. म्हणजे वर्तुळ रूप नाही का, गोलकार पृथ्वीचं स्वरूप म्हणून नाही का त्यानं वर्तुळ एक काढलं. आणि त्या वर्तुळावर उभ्या आडव्या ह्या काय काढल्या, काल्पनिक रेषा काढल्या. म्हणजे हे रिअल मध्ये पृथ्वीवर अशी रेषा आहे का, ही जी पृथ्वी आपण सर्व पृथ्वीवर आहे भूपृष्ठावर, त्याच्यावर रिअल मध्ये नाही रेखा ओढलेल्या आहे. तशी प्रचिती घेऊन, म्हणजे समजा मी आता बघा या पृथ्वीचं स्वरूप समजून मी काय करत आहे, असे हा चेंडू आहे समजा, पण या नजरेत मी आता हा गोल आहे म्हणून असं एक कल्पना केली. आणि या कल्पना केली आहे आणि इथून समजा हा उभा आहे, तर मी इथून जर असं या बिंदूपासून उत्तर, म्हणजे याला उत्तर ध्रुव म्हणू, त्या उत्तर ध्रुवापासून मी सरळ उत्तर ध्रुवापासून मी इथपर्यंत जी अशी रेष, काल्पनिक रेष ओढत आहे, याला म्हणतात रेखावृत्त. उभ्या रेषेला रेखावृत्त. आणि याच्यावरच नाही का जी आपण आडवी रेष काढलेली असते, अशी आडवी रेष जी काढली आहे, या आडवी रेषेला काय म्हणतात, अक्षवृत्त. ही अशी आडवी रेष. तर ही जी आडवी रेष आहे ही पूर्ण पृथ्वीला एका बाजूने आपण असं फळ याच्यावर काढतो, फळ्या गिळ्यावर चित्र, त्याच्यामुळे ते आपल्याला असं वाटते हा हे समजा असं काढलंय म्हणून हे वाटते किंवा अर्धवटच आहे का. तर ही जी अक्षवृत्त असते, हा अक्षवृत्त जिथून आपण काढलेला आहे, जिथून आपण काढतो त्याच टोकाला येऊन ते काय आहे, समांतर शेती. म्हणजे ही पूर्ण काय राहते, पूर्ण वर्तुळ काढणार. म्हणजे हे जे आता मी काढून राहिलोय आडवी रेख काल्पनिक, या आडव्या रेखेला अक्षवृत्त म्हणतात. आणि हे पूर्ण एकमेकाला काय असते, पूर्ण गोलकार असते, पूर्ण वर्तुळ राहते त्यात. म्हणजे अशा रिंग आहे समजा आपल्या साध्या भाषेत, अशा रिंग काढलेल्या आहे मग पृथ्वीवर, ज्याला नाही का काय म्हणतात, अक्षवृत्त म्हणतात.
म्हणजे ही पृथ्वी आहे. आणि मग आता आपण अक्षवृत्तावर विचार केला समजा किंवा ही एक पृथ्वी आहे. या पृथ्वीवर मग अशी जी ही पृथ्वी होती याचा हा एक केंद्रबिंदू होता. इथून निघा हा आहे समजा काय पूर्व आणि हा आहे पश्चिम. मग पूर्व पश्चिम ही जी एक पृथ्वीच्या बरोबर मधोमध म्हणजे मधातून दोन भाग होईल अशा मधातून जी काल्पनिक एक रेष गोल वर्तुळकार जी काही रेष काल्पनिक रेष ओढलेली आहे किंवा काढलेली आहे याला काय म्हणतात? याला म्हणतात अक्षवृत्त. अक्षवृत्त आता हा जो अक्षवृत्त आहे म्हणून इथं नाही का याला काय म्हणतो आपण 0 अंश डिग्री समजा. म्हणजे आता इथून नाही का मग 1 अंश 2 अंश 3 अंश असं झालं. मग आता याला आता हे बघ हे मधोमध असल्यामुळे हे काय सर्वात मोठी रिंग बनल. मग त्याच्या वरती आणखी काढील ते नक्की याच्यापेक्षा काय राहील कमी रिंग लहान राहील. मग हे आता वर चाललो मी म्हणजे कुठे चाललो उत्तर ध्रुवाकडे. हा उत्तर ध्रुव आणि हा काय आहे दक्षिण ध्रुव. समजा पहिले आपण काय केलं हे पृथ्वी असं गृहीत धरलं. याला जी आडवी रेख आपण काढलेली आहे पूर्ण वर्तुळकार या काल्पनिक पूर्ण वर्तुळकार रेषेला काय म्हणतात अक्षवृत्त म्हणतात. अशा रेषा आपण हे काढत जाऊ. मग आता मला सांगा हा चेंडू असं वर जाईल तेव्हा ह्या रेषा काय राहील जी रिंग बनल पहिली रिंग मोठी आहे त्याच्यापेक्षा नंतरची रिंग लहान म्हणजे लहान. आणखी असं करता हे काय आहे इथं या उत्तर ध्रुवाच्या या बिंदूपर्यंत उत्तर ध्रुव बिंदू जो आहे आपला या उत्तर ध्रुवाच्या या बिंदूपर्यंत एकूण किती बसते अशा 90 अंश. म्हणजे केंद्रबिंदू पासून जर आपण असं एक रेष ओढली तर हा काटकोन तयार होते ना. हा काटकोन कितीचा असते 90 अंशाचा. म्हणजे याचा अर्थ झाला हा जो पूर्व पश्चिम आपण काल्पनिक मधोमध रेष काढली याच्यावरून पहिले पृथ्वीचे 2 भाग झाले. 2 भाग काय झाला एक झाला उत्तर ध्रुव आणि एक झाला दक्षिण ध्रुव. म्हणजे थोडक्यात पूर्व पासून म्हणजे या बिंदू पासून इकडचा भागाला म्हणतात उत्तर गोलार्ध. म्हणजे हा अर्धा भाग आहे. म्हणजे आपण हे आता ही जी मधोमध काढलेली रेष आहे ही सर्वात मोठी असल्यामुळं 0 अंश डिग्रीची जी काही रेष आहे ती सर्वात मोठी असल्यामुळं त्यालाच काय म्हणतात विषुववृत्त. हे जे सर्वात मोठं अक्षवृत्त कोणतं तर सर्वात मोठं हे आडव्या रेषेतला हा जो मधोमध काढलेली रेष असेल याला ह्या 0 डिग्रीचा याला आपण काय म्हणतो 0 डिग्री असल्यावर याला म्हणतात विषुववृत्त. म्हणजे पृथ्वीवरील सर्वात मोठा अक्षवृत्त कोणता आहे 0 अंश डिग्री असणारा अक्षवृत्त हा काय आहे विषुववृत्त. म्हणजे सर्वात मोठा अक्षवृत्त हाच आपला काय 0 डिग्री असणारा. समजा मग असं नाही का काटकोन तयार होत असते. मग असं आपण एकूण हा या रेषेमुळे इकडे पण तसंच राहील. दक्षिण ध्रुवाकडे जो पण तर काय होईल लहान भाग म्हणजे लहान रिंग बनल थोडक्यात. म्हणजे हे जे अक्षवृत्त आहे आपण असं म्हणू शकतो जेव्हा आपण मध्यबिंदू कडून दक्षिण ध्रुवाकडे जातो तसं आपल्या अक्षवृत्ताचं जी काही लांबी आहे एकामेकापासून ती लांबी काय होते कमी होत जाते. तसंच नाही का आपण हे जे आपलं मध्यबिंदू आहे इथे जे विषुववृत्त आहे समजा हा कार्बेट या घुटून तुम्ही या विषुववृत्तापासून जसं तुम्ही उत्तर गोलार्धाकडे जाल तसं तुमचं हे जे अक्षवृत्ताचं जे लांबी आहे ती लांबी एकामेकापेक्षा काय आहे कमी होत जाते. समजलं का हे? मग आता हे लक्षात ठेवायचं. म्हणजे पहिले आपल्याला हे लक्षात ठेवलं ही एक पृथ्वी होती. या पृथ्वीमधून मधोमध एक काल्पनिक रेष काढली याला आपण विषुववृत्त म्हणतो. ठीक आहे विषुववृत्त पाठच होऊन जाते 5 थेरीपेक्षा. हा विषुववृत्त आहे हा किती 0 अंश डिग्रीचा आहे. या आडव्या रेषेला आपण आधी नाही का काय नाव दिलं अक्षवृत्त. हा जो अक्षवृत्त आहे अक्षवृत्त असे नाही का मग वर आपण जाऊ तेव्हा एकामेकाशी ते काय आहे कमी होत जाते. पहिले असं लक्षात ठेवा वाटलं असतं की आडवी रेष काढली त्याचे 2 भाग झाले याला म्हणतात उत्तर गोलार्ध आणि इकडे हे जे आहे दक्षिणेकडे दक्षिण ध्रुवाकडे आपण जाऊ दक्षिण ध्रुव. तर या दक्षिण ध्रुवाकडे जाताना हा काय बनतो दक्षिण गोलार्ध. ते आपण म्हणतो ना भारत कोणत्या गोलार्धात आहे समजलं दक्षिण गोलार्ध. आपण एका हे जे आडव्या रेख आणि उभ्या रेख काढतो त्यापासून एका म्हणजे शक्यतो मध्यबिंदू पासून का 30 अंशाचाच कोन बनत असते. आणि आपल्याला मग समजा मी जर असं म्हटलं बा हा हे गोल आहे वर्तुळ इथे ही एक विषुववृत्त आहे
काल्पनिक रेखावृत्त काढलं, भारत नाही का इथं आहे, तर पहिला प्राधान्य त्याचा अक्षवृत्ताला. म्हणजे मी जर असं म्हटलं असतं तुम्हाला तर हे बघा इथंच काढलाय, हा काय आहे उत्तर गोलार्ध, हा दक्षिण गोलार्ध. मग मला सांगा मी जर याला आता असंच काढलं रेखावृत्त, हा माझा काय झाला पूर्व गोलार्ध, हा झाला पश्चिम गोलार्ध. मग मला सांगा भारत जर इथं असेल समजा समथिंग, भारत हा इथं आहे समजा असं गृहीत धरा, तर मग हा भारत कोणत्या गोलार्धात आहे उत्तर गोलार्धात. हा पहिले काय करा याला नाव टार्गेट काय आहे उत्तर, उत्तर. मग रेखावृत्ताचा कोणता पूर्व, उत्तर पूर्व गोलार्ध. म्हणजे आपला भारत कुठे आहे मग उत्तर पूर्व गोलार्धात. समजलं आता काही ते रेखावृत्त ते असं राहते ना ते. हा तर ह्या सर्व गोष्टी कळण्यासाठी ह्या गोष्टी माहित पाहिजे, म्हणून मी परत परत आकृतीला पटवून देण्याचा प्रयत्न करू राहिलो तुम्हाला. की आपल्या पृथ्वीचे पहिले दोन भाग झाले, एक उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्ध. मग याला आपण म्हणतो उत्तर ध्रुव, उत्तर ध्रुव ठीक आहे, आणि याला म्हणतात दक्षिण ध्रुव, दक्षिण ध्रुव ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला हे माहित पाहिजे की जेव्हा नाही का ह्या ज्या मी काल्पनिक रेषा ओढल्या आडव्या पृथ्वीवर काढलेल्या काल्पनिक आडव्या रेषांना काय म्हणतात अक्षवृत्त म्हणतात. आणि ह्या रेषा एकामेकापासून अंतर जर म्हणाल तर तो अंतर काय असते समांतर. अक्षवृत्त हे एकमेकापासून काय असतात समान अंतरावर असतात, समान अंतरावर. म्हणजे मला जर इथून 0° पासून पहिल्या 0 पासून तर 1 डिग्रीवर मला जायचं असेल अक्षवृत्तावर, तर इथून मला किती चालत जावं लागते 111.04 किमी. परत मला आता आणखी असं राहील मग 0° पहिलं अक्षवृत्त, दुसरं आहे मग 1 मग त्याच्यानंतर आणखी उत्तरेकडे जाताना 2 3 4 असं करता करता इथे किती जाते 90°. म्हणजे सर्वात लहान अक्षवृत्त कोणता असावा 90° असणारा, 90° असणारा अक्षवृत्त हे सर्वात उत्तरेकडचं लहान आहे. आणि इकडे जर मग दक्षिण गोलार्धात आपल्याला सर्वात लहान कोणता भेटल तेच, कारण इकडे बी काय 1 अंश 2 अंश करता करता किती 90°. म्हणजे आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल का बा इथून विषुववृत्तापासून तर उत्तर गोलार्धामध्ये किती असतात 90 अक्षवृत्त असतात, आणि विषुववृत्तापासून तर दक्षिण ध्रुवापर्यंत पण किती असतात 90 अंश. आता 90 आणि 90 किती झाली 180 प्लस हा एक विषुववृत्त किती प्लस 1 म्हणजे एकूण या पृथ्वीवर एकूण किती अक्षवृत्त आहे समजलं. परत इकडे येऊ आपण पृथ्वीमध्ये हे पाहिलं किंवा 12,756 हा पश्चिम व्यास, उत्तर दक्षिण व्यास आहे 12,756 क्लिअर. आपण जेव्हा एखाद्या या पृथ्वीवर जेव्हा आडवी काल्पनिक रेष ओढली आहे त्याला अक्षवृत्त म्हणतात, अक्षवृत्त म्हणतात. आता हा अक्षवृत्त 0° वर आहे, यालाच आपण काय म्हणतो विषुववृत्त म्हणतो. हाच विषुववृत्त एकूण विषुववृत्तापैकी सर्वात मोठा विषुववृत्त जो आहे तो किती अंशाचा आहे तर तो 0°. आपल्याला 0 असल्यावर मोठा काय द्यायला, ही रेष याच्यापेक्षा नंतर मी जी रेष काढेन अक्षवृत्ताची काल्पनिक नक्कीच याच्यापेक्षा ही काय रे लहान, आणि ही अशी रेष नाही आहे सरळ, ही एकामेकाला काय समान म्हणजे जिथून काढली त्याच टोकाला येऊन काय छेदते आहे. हा समजा ही पृथ्वी आहे, याच्यावर आपण आडवी रेष जी काढली आहे समजा हा आहे आपला, हा पहिला जो काढलाय मी हा झाला काय विषुववृत्त. मग याच्यापासून जी नंतरचा अक्षवृत्त काढेल तो नक्कीच त्याच्यापेक्षा जी रिंग राहील याची गोल वर्तुळकार पूर्ण वर्तुळकार हे काय रेन परत त्याच्यावर आणखी काढत गेलो तर काय रेन त्याच्यापेक्षा लहान, परत त्याच्यापेक्षा लहान, परत त्याच्यापेक्षा लहान, परत मग इथं आणखी 90°. म्हणून ही आता बघा हा लहान आहे त्याच्यापेक्षा हा मोठा असा करता करता तुम्ही पाहिलं असेल तर राहतील ते असं काढलेले आहे. मग ही सर्वात मधोमधची काय मोठी ज्याला आपण विषुववृत्त म्हणतो 0° समजून आलं हे. म्हणून हे लक्षात ठेवा आपल्याला पेपरामध्ये काय येते अक्षवृत्त हे समांतर असतात नसतात असे प्रश्न राहते. सर्वात मोठा अक्षवृत्त कोणता, सर्वात लहान कोणता, उत्तरेकडील सर्वात किती अंशाचा आहे बा मग तिथे राहते अक्षवृत्त 30 अंश अक्षवृत्त 60 असं राहील. तर मग हे लक्षात ठेवा विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे जाताना 90° असणारा जो काही आपला अक्षवृत्त आहे हा सर्वात लहान आहे. आणि तसंच नाही का आपण विषुववृत्ताकडून जेव्हा दक्षिण ध्रुवाकडे जातो तेव्हा सुद्धा सर्वात लहान हा 90° असणारा अक्षवृत्त जो आहे तो सर्वात दक्षिणेकडचा लहान आहे. हे जे अक्षवृत्त असतात हे नाही का एकमेकास अंतराने काय असते समान अंतर असते. म्हणजे बघा
111.04 डिग्री आपण किलोमीटर गेलो म्हणजे पहिला अंश असणारा अक्षवृत्त भेटल. मग मला जर असं नाही का दुसरा अंशवाला पाहिजे, 2 अंश असणारा अक्षवृत्त पाहिजे. परत मला या अक्षवृत्तापासून किती चाललं लागेल? 111.04 किलोमीटर चालावं लागेल, तेव्हा दुसरा भेटल. असं म्हणजे हे सर्वांचं एकमेकांपासूनचं अंतर काय आहे? सारखं म्हणजे समान अंतर असतात. पण लांबी मात्र काय आहे? कमी 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 होत जाते. हा आहे याच्यापेक्षा लहान, याच्यापेक्षा लहान, याच्यापेक्षा जी रिंग बनून राहिली आहे, कळलं ना? तसंच नाही का कुठं आहे? दक्षिण ध्रुव. याचा सुद्धा दक्षिण ध्रुवाकडचे जे आहे अक्षवृत्त हे सुद्धा एकमेकापासून काय आहे? कमी कमी होत जातात लांबीनं. आणि अंतर जर म्हणाल दोन मधला अंतर किती आहे बा, तर हा 2 मधला अंतर 111.04 किलोमीटर आहे. कळलं इथपर्यंत? पहिला मुद्दा हा कळला आपल्याला आक्रमण. दुसरा मुद्दा, जेव्हा आपण अक्षवृत्त करतोय तेव्हा काय होते? 2 गोलार्ध पडते, एक उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्ध. मग आपण उत्तर गोलार्धामध्ये आणखी या विषुववृत्तापासून पहिला अंश, 2 अंश, 3 अंश असं करता करता एकूण किती 90 अंश असणारे किती अक्षवृत्त बनते. आणि तसंच नाही का दक्षिणेकडे. म्हणून आपल्या इथं 90 180 प्लस 1 किती 181. एकूण अक्षवृत्त किती आहे पृथ्वीवर? 181. हे सर्व काय आहे? काल्पनिक आहे. हे सर्व काय आहे? काल्पनिक आहे. कळलं मग एवढं? हा, मग आता आपण म्हणतो बा हे कशासाठी काढलं असं? तर हे कशासाठी काढलं म्हणजे त्याचा उपयोग काय आहे? मग यांचा उपयोग काय आहे? एखादा जो ठिकाण आहे, आधी काही उपग्रह नव्हते, एखादा देशाचं ठिकाण, एखादं जे काही ठिकाण आहे त्याचं स्थान निश्चिती करण्यासाठी याचा उपयोग झाला. त्यानंतर हवामानाचा जो काही बदल वगैरे आहे ते वारेगिरी आपण माहिती पडत काय, हा, तर त्या हवामानाबद्दल नाही का अंदाज लावण्यासाठी याचा उपयोग झाला. आणि तिसरा म्हणजे काय? कटिबंधीय प्रदेश. तुम्ही वाचता सर, कटिबंधीय प्रदेश किती दरम्यान कटिबंधी आहे, समशीतोष्ण प्रदेश कुठं आहे, किती पर्यंतचा प्रदेश, या अँगल आपल्याला माहिती पडून जाते. भारत कोणत्या प्रदेशात आहे, कोणत्या प्रकारचं वातावरण राहील, हवामान राहील, असं ते निश्चित करण्यासाठी याचा उपयोग झाला. तर अशी हे आपले काय अक्षवृत्त. मग आता मला सांगा याचा उपयोग आहे कटिबंधीय काय मॅटर आहे सर? तर बघा, जेव्हा नाही का आता समजा मी इथं काढतो आहे बघा, आता आपल्याला माहित आहे पृथ्वी ही नाही का स्वतःभोवती फिरते. स्वतःभोवती फिरण्याला आपण काय म्हणतो? परिभ्रमण. आणि ती स्वतःभोवती जर फिरून राहिली म्हणजे हा जो हे फिरूनच राहिली, हवेत राहिली, ठीक आहे, इथं अशी फिरून राहिली बरोबर, हाट नाही घुमूंगी, मैं घुमूंगी, हात घुम नाही मैं घुमूंगी. तर म्हणजे सांगायचं आहे ही स्वतःभोवती फिरून राहिली, पण हा जो सूर्य आहे फिरता फिरता सूर्याभोवती फिरून राहिली. म्हणजे सूर्याभोवती फिरत असताना सूर्य आपण म्हणतो मावळला, उगवला, कोणी म्हणते डुबला. डुबला म्हणजे वरून निघणार नाही. मग ती कशामुळे उडून राहिलाय? रात्र दिवस कशामुळे उडून राहिली? ही स्वतःभोवती फिरता फिरता म्हणजे सांगायचं अर्थ आहे ही जी पृथ्वी असणार आपली समजा, ठीक आहे, ही जी पृथ्वी आहे या ही पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याच्या भोवती पण फिरते. सूर्याच्या भोवती फिरत असल्यामुळे इथं काय होते आहे आपल्याला कटिबंधीय प्रदेश ठरवता येते. म्हणजे थोडक्यात ही समजा पृथ्वी आहे, तर आता ही पृथ्वी जी आहे आपण नाही का हे आताच काही क्षणाआधी म्हटलं होतं की मधोमध काढलेली ही जी काल्पनिक रेष असते याला काय म्हणतो आपण? विषुववृत्त. 0 डिग्री. इथून असं आपण गेलो तर 23.5 डिग्री. 23.5 डिग्री म्हणजे थोडक्यात काय आहे की 23.30 डिग्री इथपर्यंत आपण गेलो का आपण इथं काय आहे एक कर्कवृत्त. कोणतं वृत्त भेटते? कर्कवृत्त भेटते. ठीक आहे, म्हणजे 23.5 डिग्रीवर आपण इथं काय ठरवलेलं आहे? कर्कवृत्त भेटते. म्हणजे हा आहे आपला 23.5 डिग्री. ठीक आहे, याला म्हणतो आपण काय? कर्कवृत्त. आणि परत इथून एका 66.5 डिग्री 66.5 डिग्री अंशापर्यंत गेलो तर इथं काय आहे? आर्टिक. इथं आहे आर्टिक. आर्टिक हे नाव काय दिलं? कारण इथं नाही का आर्टिक काय त्याच्यावरून त्याला नाव काय पडलं? आर्टिक. तसाच नाही का म्हणजे आपण विषुववृत्ताकडून उत्तरेकडे जाताना 23.5 डिग्री अंशावर काय आहे? कर्कवृत्त आहे. आणि तसंच आणखी कर्कवृत्तापासून जेव्हा 66 म्हणजे इथून आपण 66 अंश डिग्रीवर गेलो की काय भेटते? आर्टिक. ठीक आहे, आर्टिक आहे. आणि त्याच्यानंतर तसंच नाही का जेव्हा आपण विषुववृत्तापासून दक्षिण ध्रुवाकडे जातो
तर याच अंतरानं म्हणजे 23.5 डिग्रीवर आपण इथं कर्कवृत्त म्हटलंय, तिथं काय नाव दिलेलं आहे? मकरवृत्त. ठीक आहे, इथं नाव आहे समजा हे खोडून घेतो मी, मकरवृत्त. मकरवृत्त, मकरवृत्त. ठीक आहे. आणि असंच नाही का आणखी जसं आपण कर्कवृत्तापासून इथं म्हणजे यापासून आणखी 66.5 अंश डिग्रीवर आर्टिक आहे, तर या आर्टिक वरूनच त्याला अँटी आर्टिक वरून नाही का काय नाव पडलं? अंटार्क्टिक. अंटार्क्टिक, अंटार्क्टिक वृत्त, अंटार्क्टिक वृत्त. हा किती आहे? 66.5 डिग्री. समजलं? मग आता बघा हे असं जे आपण वृत्त ठरवले आहे, तर आता मला सांगा, समजा हा विषुववृत्त आहे. ठीक आहे, विषुववृत्त आहे, शॉर्टकट येत आहे मी. आता मला सांगा, तुम्ही प्रवास करून राहिले, एखाद्याला तुम्ही रस्त्याला थांबले होते, फोन आला म्हणून बरं झालं तुम्ही थांबले. हा आपला सूर्य आहे. आज आपण सूर्य असाच काढतो. ठीक आहे, हा आपला सूर्य आहे समजा तगडा. तर हा जो सूर्य आहे, हा सूर्य जेव्हा सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरू राहिली आहे, तर काय होते? समजा तुम्ही प्रवास करून राहिले आणि असं तुमची गाडी स्पीड मध्ये आणि तिकडून बी तो बी ॲनिमल पोहून आहे समजा. तुम्ही धूम पोहून आहे आणि समोरासमोर डायरेक्ट एकामेकांवर समोरासमोर गाडी काय झाली? समोरासमोर गाडी भिडली. तर मला सांगा, समोरासमोर गाडी भिडल्यावर किती भयानक लागलं? आपण काय झालं? जसं गाडी इकडून येऊन राहिली होती, तुम्ही थोडस उभिषेक असं केलं, त्याने बी असं केलं, तिरपो जर म्हणजे क्रॉस मध्ये जर तुम्ही एकामेकाला लागले असेल तर थोडं उभिषेक कमी समजलं का नाही? पण समोरासमोर डायरेक्ट धडक झाली, डायरेक्ट धडक झाली, जास्त लागत नाही. तसं आहे बघा. आता बघा इथं लक्षात द्या, कर्कवृत्त आणि मकरवृत्त म्हणजे इथून विषुववृत्तापासून तर उत्तर गोलार्धाकडे कर्कवृत्तापर्यंत आणि विषुववृत्तापासून तर दक्षिण गोलार्धामध्ये मकरवृत्तापर्यंत सूर्याची जी किरण आहे हे काय पडतात? लंबरूप पडतात आणि सरळ पडतात. म्हणजे लंबरूप आणि काय आहे? सरळ त्याची सूर्याची किरणे येत असल्यामुळं आता हा एवढा छोटा सूर्य नसेल ना, सूर्याचा व्यास मोठा आहे, मी काय तसं काल्पनिक. तर या सूर्याच्या हे जे किरण आहे हे काय असते? लंबरूप पडते. लंबरूप पडल्यामुळं इथं जे आहे वातावरण ते कसं राहील? एकदम उष्ण राहील, गरम राहील. खा जाऊंगा जल जाऊंगा म्हणून नाही का हा जो कर्कवृत्त म्हणजे विषुववृत्तापासून तर कर्कवृत्त आणि विषुववृत्तापासून तर मकरवृत्त इथपर्यंत जो वातावरण असते, इथं वातावरण कसं असते? उष्ण कटिबंधीय वातावरण असते. म्हणून या प्रदेशाला काय म्हणतात? उष्ण कटिबंधीय प्रदेश. म्हणजे इथं वातावरण काय असते? एकदम गरम असते, भाजल्यासारखं. आपण तिथे केलं होतं. म्हणजे आता नंतर मी सांगेन तुम्हाला कोणते देश आहे, कोण आहे, कोण काळे लोक आहे, कोण सावळे लोक आपले सांगतील. मला सांगा, तुम्ही आता आपण लॅब गेम मध्ये आहे, जा बरं तुम्ही 8 दिवस जर आपण सोयाबीन किंवा शेतात फिरायला गेलो, जेव्हाचं गोळकं नाही म्हटलं पतंजली ही स्किन पूर्ण जळल्या भाजल्यासारखी होऊन जाईल. समजलं? मला सांगा, आता मला काय होते? आता हा कर्कवृत्तापासून तर आर्टिक, कारण इकडून नाही का हे जे आर्टिक महासागर आहे त्याची नाही का शीत वारे वाहत असते इथपर्यंत. इकडून मी हा जो आहे ना आपला बिंदू इथं दक्षिण ध्रुव, इथून तर या आर्टिक पर्यंत काय होते? अंटार्क्टिक पर्यंत शीत वारे काय असतात? इथपर्यंत वाहत येत असतात. म्हणजे शीत म्हणजे काय होते? थंड होते. म्हणजे इकडून थंडगार वारे येते. आपला थंडीत कसं आहे? हवा थंडीगार लागते. ओ माय गॉड, बाजूला काही इथं असा आहे ना पिक्चर काश्मीर मनाली गिनाली जाण, तर तिथं काय विषय गंभीर आहे बरोबर, -डिग्रीच राहते. म्हणून इकडचे हे शीत वारे आहे आणि हे इथपर्यंत वाहत असल्यामुळे हे काय होऊन जाते? जसं एखाद्या पाण्याने थंडगार असते, थोडीशी वाफ उष्णता दिली तर तो काय होऊन जाते? आपण आपल्या भाषेत म्हणतो पोहा. जास्त गरम बी नाही, थंड बी नाही. मग जास्त म्हणजे कर्कवृत्त आणि अंटार्क्टिक पर्यंत जो काही जे काही हे जे इथं जे वातावरण असते हे कसं असते? तिकडून शीतवारे आणि इकडून म्हणून इथं का कोणती वारे असते? सम म्हणजे सारखं राहते आणि शीत पण राहते, थोडंसं समशीतोष्ण. समशीतोष्ण म्हणून याला म्हणतात समशीतोष्ण प्रदेश. म्हणजे इथे तसंच मग मकरवृत्तापासून तर अंटार्क्टिक पर्यंत हा जो प्रदेश आहे हा कसा असतो? समशीतोष्ण. समशीतोष्ण प्रदेश.
का तर कारण त्याचं एकमेव कारण आहे, इथं मात्र आता काय होते, सूर्याची किरण ही काय असते, तिरपी पडतात आणि तिरपी पडतात. म्हणजे सूर्याची लंबरूप पडण्याची मर्यादा कुठपर्यंत आहे, कर्क मार्गावर 23 डिग्री 23.5 डिग्री अंश. ह्या कर्कवृत्तापर्यंत, विषुवृत्तापासून तर कर्कवृत्तापर्यंत आणि विषुवृत्तापासून दक्षिण गोलार्धामध्ये मकर वृत्तापर्यंत सूर्याची किरणे काय आहे, लंबरूप पडण्याच्या मर्यादेत. मग सूर्याची किरणे या आर्टिक पर्यंत, मकर वृत्तापासून अंटार्क्टिक आणि कर्कवृत्तापासून आर्टिक पर्यंत कशा पडतात, तिरप्या पडतात. म्हणजे ही गाडी आहे ही आता सरळ नाही भिडत, ही कशी होऊन जाते म्हणतं काय, म्हणजे थोडं क्रॉसमध्ये झाल्यामुळे थोडंसं काय होईल, छेदछाद होऊन जाईल. म्हणजे काय होईल, थोडं कमी लागल. म्हणजे इथं मग तुमचे काय आहे, हे तिरपी पडतात किरण, म्हणजे जास्त झुलणार नाही. आणि इकडून कोणती वारी आहे, थंडीगार वारी आहे. त्याच्यामुळे इथं वातावरण कसं बनला, समशीतोष्ण. म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये पण कर्कवृत्त ते आर्टिक पर्यंत समशीतोष्ण वारी वाहते आणि मकर वृत्तापासून अंटार्क्टिक पर्यंत समशीतोष्ण. आता झाला विषय असा, आता सूर्याची किरण इथून ही लांब आहे, अंतर का जवळ असेल का, इथे आकृती काढली म्हणून आपलं काय सरळ भिडून द्यायचं आहे. तर इथून मात्र सूर्याची किरण जी जाणार आहे ती आता कुठं, इकडे काही पोहोचत नाही. म्हणजे उत्तर ध्रुवाचा जो 90 अंश असणारा अक्षवृत्त आहे तिथं मात्र आता सूर्याची किरणे ही तिरपेनी पोहोचत आणि सरळ तर विशेष नाही आहे. मग हे पोहोचत नाही म्हणून इथचं जो एकदम वातावरण आहे कुठून, आर्टिक पासून तर उत्तर ध्रुवापर्यंत, आर्टिक पासून उत्तर ध्रुवापर्यंत सूर्याची किरणे पोहोचू शकत नाही, पोहोचत सुद्धा नाही. म्हणून इथं असणारा जो काही प्रदेश आहे तो कसा आहे, शीत प्रदेश, शीतकटिबंधीय प्रदेश. याला काय म्हणतो आपण, शीतकटिबंधीय प्रदेश. म्हणजे पेपरात येते हे शीतकटिबंधीय प्रदेश कुठं असते, कुठं आहे तो, आर्टिक पासून तर उत्तर ध्रुवापर्यंत. तसाच नाही का, इथे तसंच आहे. इकडे सुद्धा सूर्याची किरणे गेल्या तर पृथ्वीराली बाजूने ते विषय गंभीर चंद्रयान. तर मला सांगा इथं ते पोहोचू शकत नाही, कुठून, अंटार्क्टिक पासून तर दक्षिण ध्रुवापर्यंत सूर्याची किरणे, तिरपे पण किरणे पोहोचू शकत नाही. म्हणून तिथं बर्फ आणि एकदम कसं वातावरण आहे, शीत वातावरण, एकदम थंड. म्हणजे शीतकटिबंधीय, शीतकटिबंधीय प्रदेश. कुठून जा, कोण पाठवलं, चव्हाण सर घुसला, शंकर चव्हाण सर. कळलं काय, असा आपला हा काय होता, अक्षरवृत्ताचा पिक्चर होता. असंच काय आहे, म्हणजे कसं असते, आपण जे या पृथ्वीवर काल्पनिक रेष काढली, स्थान निश्चिती म्हणतात मी, मग मी काल्पनिक रेष काढली आहे, तर विषुववृत्त आहे. असं आपण उत्तर, याचे दोन भाग पडले, हा उत्तर गोलार्ध, हा दक्षिण गोलार्ध. जसं आपण ही जी पहिलं अक्षवृत्त काढलं, हा 0° डिग्रीचा आहे आणि याला आपण विषुववृत्त म्हटलं, विषुववृत्त. इथून आपण वर गेलो उत्तर, म्हणजे या उत्तर ध्रुवाकडे जर गेलो, समजा उत्तर ध्रुव म्हणजेच हा गोल जर म्हटलं अर्धगोल तर त्याला उत्तर गोलार्ध नाव आहे. बिंदूला उत्तर ध्रुव, हा दक्षिण ध्रुव, हा बिंदूला हा काय झाला, दक्षिण ध्रुव. आता आपण जसं नाही का विषुववृत्तापासून उत्तर गोलार्धाकडे म्हणजे उत्तर ध्रुवाकडे या गोलार्धात जाऊ, तसं ह्या ज्या एकामेकाला समांतर असून सुद्धा लंबरूप मात्र काय कमी होत जाते. म्हणजे असं पेपरामध्ये येऊन जात असते किंवा अक्षवृत्त हे रिकाम्या जागा कमी होत जाते. कुठं, विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे आणि विषुववृत्तापासून दक्षिण ध्रुवाकडे काय कमी त्याची लांबी कमी होत जाते. एकामेकाला मात्र अंतर काय समान अंतर आहे, 111.04 किलोमीटर समान आहे. त्याच्यानंतर आहे उत्तर गोलार्धामध्ये इकडे किती आहे 90, दक्षिण गोलार्धामध्ये किती आहे 90 आणि एक हा विषुववृत्त, असे एकूण किती आहे 181. म्हणजे पृथ्वीवर 181 अक्षवृत्त असते. सर्वात मोठा अक्षवृत्त विषुववृत्त असतो. विषुववृत्तापासून दक्षिण ध्रुवापर्यंत जे काही अक्षवृत्त काढलेले आहेत ते त्याच्या एकामेकापासून कमी लांबी होत जाते, त्यांची अंतर मात्र काय समान आहे. कशासाठी काढल्या, स्थान निश्चिती, हवामान बदल आणि कटिबंधीय प्रदेश ठरवण्यासाठी. समजलं हे. मग आता हे समजा असंच नाही का, आपण मग इथं ठरवलं किंवा सूर्याची किरणे विषुववृत्तापासून 23-23.5 डिग्रीवर काय आहे कर्कवृत्त आहे. तिथून मग विषुववृत्तापासून 66.5 डिग्रीवर काय आर्टिक आहे. आर्टिक महासागरावरून नाव पडलं. मग आपण नाही का
विषुववृत्तापासून तर कर्कवृत्त आणि इकडे दक्षिण ध्रुवामध्ये विषुववृत्तापासून मकरवृत्त इथपर्यंतच्या प्रदेशामध्ये सूर्याची किरणे लंबरूप पडतात आणि या इथपर्यंतच त्यांचे काय मर्यादा लंबरूप पडण्याच्या, याच्यावर पडत नाही, तिरप्या जातात. म्हणून विषुववृत्तापासून कर्कवृत्तापर्यंत उष्ण कटिबंधीय प्रदेश असतो. तसंच विषुववृत्तापासून तर उत्तर गोलार्धात कर्कवृत्तापर्यंत कटिबंधीय प्रदेश असतो. तसंच विषुववृत्तापासून मकरवृत्तापर्यंत दक्षिण गोलार्धामध्ये उष्ण कटिबंधीय प्रदेश असते, कारण सूर्याची किरणे या ठिकाणी लंबरूप पडतात, सरळ पडतात. तसं मग कर्कवृत्तापासून आर्टिक पर्यंत इथून गरम वारे आहे आणि वरून थंडगार वारे येते, त्याच्यामुळे तिथे काय असते, सम असते, सारखं असते, शीत म्हणजे थंडी असते, उष्ण असते, म्हणून त्याला नाव पडलं प्रदेशाला समशीतोष्ण प्रदेश. समशीतोष्ण प्रदेश कोणत्या दरम्यान आहे, तर उत्तर गोलार्धात कर्कवृत्तापासून आर्टिकपर्यंत आणि दक्षिण गोलार्धामध्ये काय आहे, मकरवृत्तापासून अंटार्क्टिक. समुद्राला काही म्हणजे बा समशीतोष्ण प्रदेश कोणत्या दरम्यान आहे, उष्ण कटिबंधीय प्रदेश उत्तर गोलार्धात कोणत्या ठिकाणी, तर विषुववृत्तापासून कर्कवृत्तापर्यंत. दक्षिण गोलार्धामध्ये म्हटलं तर मग हे दहावी पेज, दक्षिण गोलार्धामध्ये मकरवृत्त असते, हे माहिती पाहिजे. विषुववृत्तापासून रट्टा मारायचा काम नाही, डोक्यातच गोष्टी समजलं काही. हा उत्तर गोलार्ध दक्षिण गोलार्ध आहे ना, असं ठीक आहे. त्याच्यानंतर मग आपण म्हटलं मग इकडून नाही का मग हवामान जे आहे आर्टिक पासून तर उत्तर ध्रुवापर्यंत काय असते, शीत कटिबंधीय एकदम थंडगार वातावरण आहे तिथं. कारण काय, सूर्याची तिरपी सुद्धा किरण तिथपर्यंत पोहोचतच नाही. अंधाराच अंधार आहे, बॅटरी घेऊन जाल तर थंडगार म्हणतात. मी तुला समजलं काय. आता मला सांगा, आपण काय केलं, जसं नाही का ही आयुर्वेदिक काढली ना विषुववृत्ताची, तशीच काल्पनिक काय करायची आहे, याला काय म्हणतात, रेखाव. कारण हे कशासाठी आहे, मी म्हटलं स्थान निश्चिती, कटिबंधीय कळलं, स्थान निश्चिती काय मॅटर आहे. आता हे आपण सांगू शकतो, कारण आता तुम्ही हे लिहिलं असं रिकामी जागा डिग्री वर भारत आहे, पूर्व उत्तर गोलार्धाचं असं दिलेलं असेल, ते इथून असं समजे लिहिलं बरोबर सापडून जाते आपल्याला स्थान निश्चिती. म्हणजे मी एक कल्पना आपण असं शॉर्टकट सांगू. पहिले हे माहित पाहिजे गोलार्ध कायले म्हणते. गोलार्ध कायले म्हणते, जेव्हा विषुववृत्ताचा मधातून काल्पनिक रेष मारते तेव्हा हा सरळ काय बनला, उत्तर गोलार्ध, हा दक्षिण गोलार्ध. असंच नाही का एक वर्तुळ काढलं मी, त्याने असं केलं, तर मग मला सांगा ह्याचे आता दोन भाग झाले, बरोबर आहे. म्हणजे हा आहे, मी वर्तुळ काढलं, मधातून काढल्यामुळे हा काय झाला, हा उत्तर गोलार्ध, हा दक्षिण गोलार्ध, बरोबर आहे. आणि यालाच मी जर आता उभी रेष काढली आहे, समजा काळ्या रंगात उभी रेष काढली आहे, तर आता मला जेव्हा मी लालचा आता विचार नाही करत, ही पृथ्वी आहे समजा, आता ही पृथ्वी आहे, इथून मी अशी रेष काढून राहिलो, तर मला सांगा याचे आता असं कापलं समजा तुम्ही सफरचंद, तर याचे दोन भाग होईल ना, म्हणजे इकडचा भाग आणि तिकडचा. मग आता मी असं म्हणत आहे, मग हे असं म्हणजे हा झाला पूर्व गोलार्ध आणि हा झाला पश्चिम गोलार्ध. आता गोलार्ध. मग आता आपण काय करतो, एखादा समजा तुम्हाला माहित आहे बा असं काढल्यावर हे असंच बनत, म्हणजे हा अक्षवृत्त म्हणजे विषुववृत्त सर्वात मोठा, हा रेखावृत्त. अक्षवृत्त रेखावृत्त काढल्यावर चार भाग झाले. मग एखादा देश कुठं आहे, इथं आहे, इथं समजा भारत आहे, मग याला वाचताना आधी प्राधान्य कोणाला द्यायचं, हे जे आहे ना, मी कोण असं म्हणजे उत्तर गोलार्ध दक्षिण गोलार्ध. मग आता मला सांगा, मी जर ही रेष नसती तर तुम्ही या वर्तुळाला कोणत्या गोलार्धात, हे डन. हा झाला वर्तुळात, हा इथे गोल काढला मी, हा काय आहे उत्तर गोलार्ध. आणि मग मी काय केलं, हा वर्तुळ करून असं केल्यावर तुम्ही याला काय म्हणता, एवढा भाग पूर्ण अर्धवट, हा पश्चिम गोलार्ध. मग मी आता याला असं करून टाकलं आणि तिथंच रोडीला हा भारत आहे. मग हा समजा आपण काय केला, भारत काढला. आता मला सांगा, हा जो भारत आहे, ठीक आहे, हा भारत आता कुठं आहे. पहिले आपण काय करायचं, दोन भाग आडव्या रांगेनं असं केलं तर विचार करायचा कुठं आहे तो, उत्तर गोलार्धात आहे. आणि परत नाही का रेखावृत्ताचा विचार केल्यामुळे आता काय झाला, तो म्हणजे असा असतात, हा काय समजलं काही. म्हणजे इथं भारत मी असं टाकलेलं आहे, एवढंच जर म्हणाल तर तुम्ही काय म्हणाल, रेखावृत्तामुळे हा पूर्व गोलार्ध आहे.
आणि आडवं काढल्यावर उत्तर. पहिले नाव काय पाहिजे? पहिले हे शिकवून राहिलो म्हणून 2 तुकडे करून राहिले याचे मी. आज आपण काय शिकलो? फक्त अक्षर. मग अक्षरवृत्ताचा विचार केल्यावर मी रेखावृत्त नाही काढलं, तुम्ही याला काय म्हणाल आता? उत्तर गोलार्धात आहे. आणि मग मी समजा हे उद्या दोन्ही मिक्स केलं तर तुम्ही काय कराल? पहिले मी विचार कराल की हा कालचा म्हणजे रेखावृत्त आडव्या रेखेचा विचार केला तर हा उत्तर गोलार्धात आहे आणि रेखावृत्ताचा विचार केल्यावर पूर्व गोलार्धात. म्हणजे हा भारत आता कुठे आहे? उत्तर आणि पूर्व. हाच आन्सर आहे. भारत कुठे आहे? उत्तर पूर्व गोलार्धात. कसं सापडन तो? उसके लिए अपन सोमवार को देखीए. रेखावृत्त समजलं काही असा पिक्चर असते तेव्हा याचे बारीक बारीक पॉइंट असते, आपल्याला ते 4च तुळ्या धपाधप पाठ करून टाकतो. म्हणजे पहिल्यांदा जर असं हे डोक्याची वर बी जाते. समजलं काही? म्हणजे तुम्हाला आज काही एवढं डीप शिकवलंच नाही. समजलं काही? फक्त असं म्हटलंय किंवा हे एकमेकाला समांतर असते, त्याचं अंतर समान असते. जसं जसं वर म्हणजे 3-4 मुद्दे घेऊन देतो वाटत असते. लिहून दे का याच्यावरच? दिसतच नाही. लाईट चमकत आणि दिसत नाही. एक काढून टाकलं मी, बोलून टाकलं नाही. पृथ्वी दिसत बघा लाईट चमकत आहे ना, वरची सर्वात वरची आहे. काल्पनिक देश तगडा उत्तर गोलार्ध दक्षिण गोलार्ध. याच्यावरून आपण जसं जसं एकामेकाचं असं काय उत्तर गोलार्धाकडे जे आरवी काल्पनिक रेषा काढत काढत जातो त्या एकमेकांपेक्षा काय लांबी कमी कमी होत जाते. बदलन तर सांगा जेवून राहिले काय सांगा. तुमचा 1 घंटा